रेणुका, काय झालंय? सांग ना मला, का नाही बोलत आहेस बाबांशी? सायली, मला स्वतःचीच लाज वाटते. का? म्हणजे तर माझ्या बाबांना साधं सुपारीचं सुद्धा व्यसन नाहीये आणि मी 31st ला दारू प्यायले. काय वाटेल ग त्यांना? अगं पण रेणुका, तू मुद्दाम नाही प्यायलीस ना त्या दिवशी. एकच गोष्ट तुला किती वेळा सांगायची का सतत? सायली प्लीज ओरडू नकोस ना. आधीच मी खूप कन्फ्यूज आहे. काय आता याच्यात कसलं आलंय कन्फ्युजन? कन्फ्युजन नाही तर काय, बाबांना वाईट वाटेल म्हणून त्यांना काही सांगू शकत नाहीये आणि त्यांच्यापासून काही लपवता सुद्धा येत नाहीये. अगं पण मग बाई त्यांना सांगून टाक ना, सांग ना. सायली अगं असं कसं सांगू मी? मला खूप भीती वाटते. बाबा काय रिॲक्ट होतील? त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी माझ्याशी बोलणंच टाकलं तर मग काय करू? अगं मला काहीच कळत नाहीये सायली. मी तर रडते आणि तुला हसायला काय येतंय? काय करू? हसू नको तर काय करू? बाबा तुझ्याशी बोलणं टाकतील म्हणून तूच बाबांशी बोलायचं टाळतेस. म्हणजे एकूण एकच झालं ना. सायली अगं, मी बाबांशी बोलायला लागले ना की सगळंच बोलून टाकते. मला भीती वाटते की मी हे सगळं सांगून टाकलं तर बाबांशी हात राखून नाही बोलतायत ग मला. का? का म्हणजे सायली अगं, बाबा आहेत ते माझे. मी सगळं शेअर करते त्यांच्याशी. एक्झॅक्टली. मग तू 31st ला चुकून दारू प्यायलीस हे सुद्धा शेअर करूच शकतेस ना. रेणुका, कसं आहे माहितीये का, माती स्वतः खाल्लेली असू दे, दुसऱ्यांनी चारलेली असू दे, त्याच्यासाठी अख्खं जग आपल्यावर हसत असू दे, नंतर आणखी काही असू दे, आपण आपल्या जवळच्या माणसाला हो मी माती खाल्लीये हे सांगायला का घाबरायचं? सायली अगं, पण असं कसं बोलू मी? वाईट वाटलं तर? वाटेल ना, नक्कीच वाटेल. पण जेव्हा हे सगळं त्यांना बाहेरून कुठून तरी कळेल ना तेव्हा. म्हणून सांगते, तू स्वतःहून जर का त्यांना सांगितलंस ना तर त्यांना पण हे सगळं कळल्यावर त्यांनी माझ्याशी बोलणं सोडलं तर? रेणुका, कसं असतं माहितीये का, ज्या मातीत झाड रुजलेलं असतं ना ती माती त्या झाडाला कधीच दूर नाही लोटत. तसंच आपल्या माणसांचंही असतं. आपण कितीही चुका केल्या, कितीही माती खाल्ली ना तरी ते आपल्याला सोडून कधीच जात नाही. उलट आपली चूक एक्सेप्ट करून अजून नव्या जोमाने आपल्याला उभं करण्यासाठी ना ते आपल्याला असं घट्ट जवळ ओढून धरतात. खोटं वाटतंय तुला? तुला ट्राय करायचंय? फोन कर. ऐक माझा, फोन कर बाबांना. रेणुका, मिळाले काय तांदूळ? हो मिळाले. ये धवल, तुमच्या घरातली गणपतीची मूर्ती कसली भारी आहे रे. हा मग भाई, आजी गेली होती ना शाखेच्या पिकनिकला गणपती पोळ्याला, तिकडनं आणले तिने. मस्त आहे. ये आणि देवारा पण खूप भारी आहे, मला खूप आवडला. देवारा पण छान आहे. रेणुका, काय रे? मला सांग ना, रुचिराला आपलं घर आवडेल काय? अरे का नाही आवडणार? तसं नाही ग, तसं नाही. आता ती नागपूरला एवढ्या मोठ्या बंगल्यात राहते आणि आपण या चाळीत. धवल, तिला तू आवडलास ना, मग तुझं घर का नाही आवडणार? आणि तसंही तुझ्यापेक्षा तुझं घरच भारी आहे. कर तू पण आपली भंकस कर, हसू नको. भंकस नाही करत आहे, खरंच सांगतेय. हे बघ, रुचिराला आता तू किंवा तू, सॉरी सॉरी, मला फक्त एवढं सांग की रुचिराला हे घर आवडेल का? बस काय बाई, जिकडे एवढी गोड आजी आहे आणि आपला धवल आहे ते घर कुणाला नाही आवडणार? ये बात. आता कसं भाई, तू मेन हेडलाईनची बात केलीस.
मगाच काहीतरी स्पिरिच्युअल आर्टिकल छापत होती हा. हळू बरं आजी, आता थोडा तुम्ही मागे टेकून बसा, बरं आराम करा. अगो नको गो, असं बसान राहतोय आणि झोपान राहतोय ना म्हणून माझं कप वाढला. चालता बोलता असताना तर कप वाढलो नसतो, पण माझं हे पोट मका खायच्या कामात हातच लावू देणार नाही तर. पण बरोबर आहे त्याचं, तुम्हाला आरामाची गरज आहेच. अगो होय गो, आराम करू कोयो माका पण कळता, पण झोपान रवलंय ना का अंग आमता. आणि माझी संक्रांतीची ऑर्डर पडली आहे लाडवांची, त्याचा काय करू? ती नको पूर्ण करू? काय काय कसली ऑर्डर, कसली ऑर्डर? बघलस मा, बघलस असो कात्रीत पकडता माका. अहो हो, पण तो तुमच्यासाठीच म्हणतोय ना. अगो होय गो, पण ह्याचं ऐकत बसलंय तर घरची कामा कोण करताला? हा कोण करणार म्हणजे? आता हे घर एवढं कोणी आवरलंय? भूतानी आवरलंय? होय भूतानच, मोडक्या हाताच्या भूतान. बसा. अगो तू का सांगताय मनवा? अगो तू येतेलस म्हणून. म्हणजे तुम्ही सगळे येतालाच म्हणून ह्यांना घर आवरूक घेतल्यात. आवरल्यान कसला? आवरल्यासारख्यातला केल्यात. बघ बघ वाटल्यास बघ, तो फ्रीज बघ उघडून काय केलं ना त्याचा. 2 दिवसात मुंबई करून टाकल्यान त्याची, भरून वावत्या नुसतो. आणि या कपाटाचा बिहार केला ना, भुतूर कपडे कमी आणि बाहेर कपड्यांचा पसारो जास्त. आजी आणि मोरी बघ चिखलदरा झाला नुसतो. आजी आणि फ्लोअरचं राजस्थान, म्हणजे जमीन कमी आणि धूळ जास्त लागते पायाला. अगदी बरोबर बोललंस बघ. आणि म्हणता मी आवरून ठेवलंय. आजी पहिल्याच मॅच मध्ये 300 करायला मी काय करून नाही रे काय? सवय झाल्यावर होईल ना, हळूहळू नीट करेन सगळे. होय होय, सवय होईपर्यंत तू घराचं कुराडो करून टाकतलस. डोंट वरी आजी, आम्ही आलोय ना आता, आम्ही आवरू सगळं. आम्ही आवरतो. हो. अगं तू बस ग. पोप्या करीत का? पोप्या? काय झालं? काय काय? बघतो काय झालंय ते. गेलो नाटकीचा, काय झालेला नसताला. शिरा पडले तोंडार त्याच्यात. ए राजस्थान, काय चाललंय तुझं? मगाचपासून बघते, अख्ख्या घराकडे बघते नुसती टकामका टुरिस्ट सारखी. काय चाललंय? काय नाही, मी विचार करतेय की धवल खरंच इथेच राहतो. नाही, हे घर ना भाड्याने दिले, तो वर राहतो टेरेसवर. चल काही काही काय बावडासारखे प्रश्न विचारते. त्याचं घर आहे, तू इकडेच राहणार ना. अगं म्हणजे तसं नाही, म्हणजे ते एवढ्या छोट्याशा घरात कसं काय राहतात? त्यांना असं वाटत नाही की आपण मोठ्या घरात जाऊन राहावं? कसं आहे ना, मन मोठं असलं ना की लहान घरात पण सुखाने राहता येतं. आता आपल्या धवलकडेच बघ ना. बरोबर आहे. पटलं ना तुला? चला मग आवरायला घेऊया आता. मी काय करू? एक काम कर, तू बिहारचं बघ, मी मुंबईचं काय ते बघते. हा चालेल. हा मुलगा सतत लोकांची भंकस करत असतो, मग गोत्यात अडकतो, मग त्यातनं सावरायला आवरायला कुणीतरी हवं की नाही?